ऐ वतन हमको तेरी कसम, तेरी राहों में जहाँ तक लुटा जाएंगे। 16 नोव्हेंबर 1817 पुण्यातील शनिवारवाड्यावरून भारतीय स्वातंत्र्याचा ध्वज खाली उतरवला गेला आणि तिथे गुलामीचं अशुभ निशाण चढलं. ईस्ट इंडिया कंपनीचे पांढरे पाय हळूहळू भारतभर पसरू लागले. 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने जेव्हा एक एक राज्य खालसा करायला सुरुवात केली तेव्हा कानपूरजवळ ब्रह्मावर्तात बसलेल्या श्रीमंत नानासाहेबांना प्रश्न पडला, इंग्रज व्यापार करायला आलेत का राज्य करायला? त्यांचा प्रधान अजीमुल्ला खान याचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं. नानासाहेबांनी त्याला विलायतेला पाठवलं. तिथे सर्व काही पाहून येऊन अजीमुल्ला खान नानासाहेबांना म्हणाले, श्रीमंत, अंग्रेज व्यापार करने नहीं हुकूमत करने आए हैं, फौरन बगावत की जाए. नानासाहेबांनी बगावतीसाठी 31 मे 1857 ही तारीख निवडली. उत्तर हिंदुस्थानातल्या सर्व फौजी छावण्यांना ही तारीख कशी कळवावी यासाठी नानासाहेबांनी जी युक्ती योजली ती महान कविकल्पनाच होती. त्यांनी एक शुभ्र कमळ आणि काही चपात्या पहिल्या शिबिरात पाठवल्या. चपातीचा एक तुकडा खायचा, कमळ हुंगायचं म्हणजे स्वातंत्र्याची शपथ घेतली गेली. तितक्याच चपात्या करून एक नवं कमळ देऊन एका शिबिरातून दुसऱ्या शिबिरात शिपाई जायचा, तिथे पुन्हा शपथ घेतली जायची. याप्रमाणे 31 मेला उठाव होणारे हे सर्व भारतीय फौजी शिपायांना आणि अधिकाऱ्यांना कळलं. परंतु सावरकर आपल्या 1857च्या स्वातंत्र्य समर या पुस्तकात लिहितात त्याप्रमाणे जेव्हा पहिलं स्वातंत्र्य युद्ध असतं तेव्हा त्याची ब्ल्यूप्रिंट तयार नसते. 31 मे 1857 ही स्वातंत्र्य युद्धाची तारीख ठरली असतानाही त्याच्यापूर्वीच उद्रेक झाला. 29 मार्च 1857 कलकत्त्याजवळ बॅरकपूरमध्ये इंग्रज सरकारचा 34 रेजिमेंट नेहमीप्रमाणे परेडसाठी जवान उभे असताना मंगल पांडे नावाचा एक शिपाई रांग तोडून बाहेर आला आणि इतर शिपायांना उद्देशून त्याने डरकाळी फोडली. भाइयों उठो, मैं आपको भारत माँ की सौगंध दिलाता हूं, हमें इन अंग्रेजों को हमारे देश से खदेड़ना ही चाहिए. शिपाई क्षणभर स्तब्ध. काय करावं हेच त्यांना समजत नव्हतं. ह्यूसन नावाच्या एक अधिकाऱ्याने पांडेचं ते बयान ऐकलं आणि तो धावत पांडेकडे येऊ लागला. पांडेची बंदूक भरलेलीच होती. त्याने पहिली गोळी झाडली, ती बरोबर छातड्याचा वेध घेऊन गेली आणि ह्यूसन रक्ताच्या थारोळ्यात पडला. गोळीचा आवाज ऐकून तिकडे जाणाऱ्या लेफ्टनंट बॉनं आपल्या घोड्याचं तोंड पांडेकडे वळवलं. त्या काळात एकावेळी बंदुकीत एकच गोळी भरली जात असे. हातातली बंदूक पांडेने फेकली आणि बॉचा घोडा जवळ येताच त्याने बॉला उडी मारून खाली खेचलं. बॉ खाली पडला पण लगेच उभा राहिला आणि त्याने तलवार बाहेर काढली. मंगल पांडेनी आपली तलवार बाहेर काढली. दोघांची खणाखणी सुरू झाली. शेवटी पांडेनी आपलं हत्यार त्याच्या काळजात खुपसलं. बॉ सुद्धा धुळीत पडला. 2 अधिकारी मरून पडलेले. पांडे सैतानासारखा थैमान घालतोय, तलवार नाचवतोय. सर्व शिपाई ते दृश्य पाहतात. इतक्यात कर्नल व्हीलर नावाचे सर्वात मोठे अधिकारी तिथे आले आणि त्यांनी शिपायांना हुकूम सोडला, सोल्जर्स कॅप्चर मंगल पांडे, सिपाहियों मंगल पांडे को गिरफ्तार करो. क्षणभर सारे शिपाई स्तब्ध उभे राहिले. नंतर एकमुखाने त्यांनी गर्जना केली, हम भारतीय जवान का बाल भी बाका न करेंगे. मित्र हो, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचा तो मंगल शुभारंभ. मंगल पांडे अखेर पकडला गेला आणि इंग्रज सरकारने 8 एप्रिल 1857 त्याला फासावर चढवलं. नानासाहेबांनी मंडळी 31 मेची वाट पाहत असताना, त्याच्या पूर्वतयारीत दंग असतानाच 10 मेला मेरठच्या शिपायांनी बगावत केली. संपूर्ण मेरठ शहरातला प्रत्येक इंग्रज कापून टाकला आणि दुसऱ्या दिवशी दिल्ली ताब्यात घेतली. 72 वर्षाचा बहादूर शाह जफर पुन्हा सम्राट होऊन दिल्लीच्या सिंहासनावर बसला. 133 दिवस दिल्ली मुक्त राहिली. त्यानंतर इंग्रजांनी शिखांची मदत घेऊन दिल्लीचा पाडाव केला. बहादूर शाह जफर त्यावेळी हुमायूच्या थडग्यात लपलेला होता. त्याला खेचून बाहेर काढण्यात आलं. त्याला बर्माला पाठवण्यापूर्वी
काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यापूर्वी त्याच्यासमोर एक मोठं तबक आणून ठेवण्यात आलं. त्याच्यावर एक रेशमी वस्त्र होतं. थरथरत्या हाताने बहादूर शाहनी ते वस्त्र दूर केलं तर त्याच्या 2 मुलांची मुंडकी कापून त्या थाळीत ठेवण्यात आली होती. त्यावेळी बहादूर शाहला चिडवण्यासाठी इंग्रजांचा एक पिट्टू म्हणाला, दुम दुमाए दम नहीं, अब खैर मानो जान की, है जफर थंडी हुई अब तेग हिंदुस्तान की. परंतु हिंदुस्थानची तेग म्हणजे तलवार थंड झाली नाही हे सांगताना बहादूर शाहनी जे उत्तर दिलं ते पुढे 90 वर्षापर्यंत प्रत्येक क्रांतिकारकांनी आपल्या छातीशी जपून ठेवलं. बहादूर शाह उद्गारले, गाजियों में बू रहेगी जब तलक ईमान की, तख्त लंदन तक चलेगी तेग हिंदुस्तान की. आणि हिंदुस्थानची तलवार लंडनच्या रुखाने दौडतच राहिली. 31 मेला ठरल्याप्रमाणे उत्तर हिंदुस्थानात क्रांतीची आग पसरली. सर्वप्रथम स्वतंत्र झाली ती झाशी. राणी लक्ष्मीबाई 23 वर्षाची एक विधवा बाई होती. फक्त राज्यकारभार करायचा म्हणून त्या काळाची रीत असूनही तिने केशवपन केलं नव्हतं. गोडसे भट त्यांना भेटायला आलेत तेव्हा राणी त्यांना म्हणाली होती, मी अर्धा शेर तांदळाची धनीन. मग राण मुंडेस विधवा धर्म सोडून राज्य करायचा उद्योग करायची गरज नव्हती, परंतु प्रजेच्या कल्याणास्तव मी हा विडा उचलला. झाशीचं संस्थान जेव्हा खालसा करण्यात आलं तेव्हा राणीने लगेच 31 मे नंतर 8 दिवसातच पुन्हा आपली झाशी स्वतंत्र करून घेतली. 10 महिनेपर्यंत झाशी एक स्वतंत्र राज्य होतं. त्यानंतर सर ह्यू रोज जो मोहून निघाला तो सरळ झाशीवर येऊन त्यांनी धडका मारायला सुरुवात केली. 20,000ची फौज घेऊन कालपीहून तात्या टोपे तिच्या मदतीसाठी झाशीला आला. 8 दिवसपर्यंत जबरदस्त वेढा होता. शेवटी राणीने पुरुष पोशाख चढवला, आपल्या दत्तक पुत्राला पाठीशी बांधलं आणि काही निवडक साथीदारांबरोबर घोड्यावरून झाशीहून पळ काढला. सतत 102 मैल, किलोमीटर नव्हे बरं का, 102 मैल घोड्याची रपेट करत राणी कैलपिला येऊन पोहोचली. तिथे तात्या तिला भेटले. राणीनीच कल्पना दिली की ग्वाल्हेर आपल्या ताब्यात घ्यावं. ग्वाल्हेर मिळालं तर पैसा मिळेल आणि सेना मिळेल. ग्वाल्हेरच्या शिंद्यांना तात्यांनी लिहिलं की येऊन आम्हाला मिळा, स्वातंत्र्यासाठी लढा. शिंद्यांनी नकार दिला. शिंदे इंग्रजांच्या बाजूनी होते. काय दुर्दैव या देशाचं. शेवटी तात्या आणि राणींनी मिळून शिंद्यांवर हल्ला केला. शिंद्यांचा तोफखाना जबरदस्त होता, त्या घमंडीत ते होते. परंतु जेव्हा तात्यांना शिंद्यांच्या फौजेनी पाहिलं त्यांनी शिंद्यांना सोडलं आणि सारी फौज, ग्वाल्हेरची संपूर्ण लष्करी फौज तात्यांना येऊन मिळाली. शिंद्यांना ग्वाल्हेर सोडून पळून जावं लागलं. ग्वाल्हेरला मोठा राज दरबार झाला. तात्या आणि राणी अत्यंत आनंदात होते. परंतु लगेच इंग्रजांनी ग्वाल्हेरवर आक्रमण केलं. राणी तिथून जी पळाली ती एका ओढ्याजवळ आली. सुवर्णरेखा नावाचा तो ओढा होता. तिथे तिचा नवा घोडा पाण्यासाठी अडला आणि एक तलवार अशी तिच्या मर्मावर बसली की तिचा एक डोळा, नाक आणि अर्ध डोकं कपून बाहेर पडलं. राणीचा तो मृतदेह तिच्या एका विश्वासू सहकार्याने इंग्रजांच्या हातात लागू दिला नाही. तिथे शेजारी एक गवताची गंजी होती, त्या गंजीत तो देह टाकला आणि ती गंजी पेटवून दिली. वीरांगना झाशीची राणी 1857 मध्ये ज्याप्रमाणे अवधची हजरत महल लढली त्याप्रमाणे ही झाशीची राणी लढली. सुभद्रा कुमारी चौहान यांनी लिहून ठेवलंय, बुंदेले हर बोलो के मुंह हमने सुनी कहानी थी, खूब लढी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी. नाना, मनी आणि तात्या बिठूरच्या राजवाड्यात युद्धशास्त्राचं शिक्षण घेतलेली ही 3 मुलं पुढे 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे सूत्रधार मानले गेलेत. नाना म्हणजे नानासाहेब पेशवे, तांब्यांची मनी म्हणजे पुढे नेवाळकरांची पत्नी झालेली राणी लक्ष्मीबाई आणि तात्या पुढे जाऊन एक लेखनिक होते. पेशव्यांचे लेखनिक. त्यांना भारतीयांनी नाही, इंग्रज सरकारनी आणि इंग्रजी वृत्तपत्रांनी सेनापती म्हणून गौरवलं. लंडन टाइम्स तर लिहितो, तात्या अत्यंत चतुर आहेत, आमचे शत्रू आहेत म्हणून त्यांची तारीफ करता येत नाही, परंतु 2 वर्ष त्यांनी इंग्रज सैन्याला ज्या प्रकारे झुलवलंय तसं युरोपातही कुठल्या सेनापतींनी केल्याचं आमच्या पाढ्यात नाही. लेखनिक तात्या सेनापती झालेत. राणी गेल्यानंतर
तात्यांनी जी घोडदौड सुरू केली, उत्तर प्रदेश, राजस्थान, माळवा, संपूर्ण मध्य प्रदेश, सगळा गुजरात आणि शेवटी ज्याप्रमाणे इंग्रज सेनापती म्हणतात अशक्य ते शक्य झालं, तात्या नर्मदा पार करून महाराष्ट्रात पोहोचले. तात्या 57 साली 45 वर्षाचे होते. 1814चा त्यांचा जन्म. ते नाशिकजवळ येवल्याचे राहणारे आणि त्या माणसांनी असं नाव कमवलं की 57च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं नाव सुवर्णाक्षरात लिहिलं गेलं आहे. अखेर तात्या ग्वाल्हेरजवळ एका जंगलात पकडले गेले. मानसिंग नावाच्या व्यक्तीने फितुरी केली. त्यापूर्वीच तात्याच्या नातलगांना भिंडून पकडून आणून इंग्रजांनी आपल्या कैदेत ठेवलं होतं. तात्यांना ग्वाल्हेरला फासावर चढवण्यात आलं. 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकात सावरकरांनी तात्या टोप्यांहून काकणभर जास्त प्रशंसा केली ती मौलवी अहमद शाहची. तात्यांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने 1 लाख रुपयाचं इनाम ठेवलं होतं. तितकं मौलवीसाठी ठेवलं नव्हतं. तरीही मौलवीला पकडण्यासाठी इतक्या प्रकारची लालूच संपूर्ण अवध प्रांतात सरकारने राजे रजवाड्यांना आणि सामान्य लोकांना दाखवली होती की मौलवीचं काय महत्व आहे हे त्यावरून कळून येतं. सामान्य धर्मप्रचार करणारा एक मौलवी त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. आज मौलवी इथे आहे, तिथे पोहोचतात तर मौलवी तिकडे गेला. मौलवी अक्षरशः वाऱ्यासारखा संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात भटकत होता. मौलवीचं वर्णन केलंय ते सावरकरांनी या शब्दात, एखादी बागदार तलवार जशी दिसावी तसा मौलवी दिसत असे. मौलवीने शेवटी भूपाळगडच्या राजाकडे मदत मागण्याचं ठरवलं. तिथे तो गेला. तिथला राजा जगन्नाथ सिंग हा मौलवीला पकडून देऊन बक्षीस मिळवण्याच्या लालचीने हावरट झालेला होता. त्यांनी सांगितलं, आपण आत या, राजवाड्यात या, त्यानंतर मी आपल्याला मदत करतो. मौलवी जेव्हा राजवाड्याकडे जायला निघाला तेव्हा राजा वर बुरुजावरच उभा होता. तो बंदुकीच्या टप्प्यात येताच राजाने गोळी झाडली आणि मौलवीला मारून टाकलं. लगेच त्याचं शिर कापून काही मैल अंतरावर ज्या ठिकाणी इंग्रज राहत होते तिथे तो एका कपड्यात गुड्डाळून घेऊन गेला. सगळे इंग्रज जेवायला बसले होते. त्या टेबलावर गडगडत त्यांनी शिर फेकलं आणि सांगितलं, हा पहा मौलवी, मला बक्षिसाची रक्कम द्या. सावरकर लिहितात, भूपाळगडच्या त्या राजाचं डोकं कापून त्याचे मुखोटे करून प्रत्येक शौच उपाच्या तिथे लावले पाहिजे, म्हणजे प्रत्येकाची घाण त्या नराधम फितुराच्या तोंडातून निघालेली दिसेल. तिकडे बिहारमध्ये सुद्धा क्रांतीची आग पसरली होती. जगदीशपूरचा राजा कुंवरसिंग एकट्याने इंग्रजांशी लढा देत होता. इतकी जबरदस्त रणधुमाळी बिहारमध्ये माजली होती की बाबू कुंवरसिंगला कसं आटोक्यात घ्यावं यासाठी 50 ठिकाणाहून इंग्रजांनी फौजा बोलवल्या होत्या. शेवटी निर्णायक युद्ध झालं ते गंगेच्या किनाऱ्यावरच. सुदैवाने जगदीशपूरच्या राजाला अनेक नौका मिळाल्या आणि नौकात बसून तो गंगा पार करण्यासाठी गेला. परंतु नौकेत असतानाच त्याच्या डाव्या हाताला एक फिरंगी गोळी लागली. लगेच हातात विष पसरू नये म्हणून तलवारीने त्या जगदीशपूरच्या राजाने आपला डावा हात खाडकन कापून गंगेला समर्पित केला आणि युद्ध चालू ठेवलं. बाबू कुंवरसिंग आपल्या मूठभर सैनिकांसह गंगेच्या दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचला, पण तिथे त्याला जी मदत अपेक्षित होती ती मिळाली नाही. जे नशीब झाशीची राणी आणि तात्या टोपेला भोगावं लागलं तेच या जगदीशपूरच्या सिमवालाही भोगावं लागलं आणि बिहार सुद्धा इंग्रजांच्या खशात जाऊन पडला. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात श्रीमंत नानासाहेब पेशवे, बाळासाहेब पेशवे, रावसाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, बहादूरशाह जफर, बाबू कुंवरसिंग, मौलवी अहमद शाह, बाबासाहेब नरगुन, बेगम हजरत महल आणि हजार हजार जवान आणि किसान ज्यांचा इतिहासाला पत्ताही नाही धारातीर्थी पडले. किती लाख लोक मेले असावेत. 1910 साली लंडन स्पेक्टॅटर लिहितो, वी टूक ॲटलिस्ट 1 लाख लाईव्स इन द म्युटिनी ऑफ 1857. म्हणजे 1857च्या बंडात आम्ही 1 लाख लोकांचे प्राण घेतले. अहो, फक्त अवधमध्येच 1.5 लाख लोक मारली गेली. दिल्लीमध्ये 30,000 लोक मारले गेल्याचा पुरावा आहे. 3-4 लाखाहून जास्त कमी लोक
या युद्धात मारले गेलेले नाहीत. 57च्या युद्धाचा एकच फायदा झाला, तो असा की हिंदू मुस्लिम एक जबरदस्त नेटाने एकमेकांच्या खांद्याला खांदा देऊन लढले. सांप्रदायिक विद्वेषाची भावना जराही कोणाच्या मनात नव्हती. अशा प्रकारचं दुसरं उदाहरण त्यानंतरच्या हिंदुस्थानच्या इतिहासात दिसत नाही. 1857 हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं आदर्श उदाहरण आहे. 57 मध्येच आम्ही इंग्रजांना धुडकावून का लावलं नाही? सर्वात महत्वाचं आणि जर सहानुभूतीपूर्वक विचार करून पाहिलं तर हिंदुस्थानला अशा प्रकारच्या संपूर्ण देशभर पसरलेल्या स्वातंत्र्य लढ्याचा त्यापूर्वी कधी अनुभव नव्हता. हा पहिला प्रसंग होता, ही पहिली वेळ होती. त्यामुळे ज्या प्रकारे सर्वांचा समन्वय साधायला पाहिजे तसा साधला गेला नव्हता. आधीच मंगल पांडे उठला, मग मेरठला दंगा झाला. हे सर्व जर नानासाहेबांनी ठरवल्याप्रमाणे 31 तारखेला तयार झालं असतं, सुरू झालं असतं, तर एखादवेळी 57च्या या स्वातंत्र्य संग्रामात एक निराळीच ताकद आली असती. दुसरं महत्वाचं कारण होतं की त्यावेळी सर्व दूर संस्थानिक पसरले होते. राजा हा ईश्वराचा अवतार म्हणून प्रजा त्याचे हुकूम ऐकत होती. नानासाहेब, बाबू कुंवरसिंग, राणी लक्ष्मीबाई असे मोजकेच संस्थानिक स्वातंत्र्य युद्धात सामील झाले. बाकी सर्व अशा रीतीने बघत होते की जर क्रांतिकारकांची सरशी झाली तर त्यांच्या बाजूला जायचं, इंग्रजांची सरशी झाली तर त्यांच्या बाजूला जायचं. इंग्रजांपाशी युद्धाचा अनुभव खूप, तोफगोळा प्रचंड, इतर अनेक प्रकारची हत्यारं आणि अत्यंत शिस्तबद्ध सैनिक असल्यामुळे संस्थानिकांना विश्वास वाटला की इंग्रज जिंकतील आणि म्हणून ते क्रांतिकारकांना मदत करायला तयार झाले नाहीत. जर सर्व संस्थानिक आपल्या सर्व फौजांसह येऊन नानासाहेबांना मिळाले असते तर 57 सालीच हिंदुस्थान स्वतंत्र झाला असता, हे निसंशय आहे. तिसरं एक महत्वाचं कारण हे की झिंद, नाभा आणि पतियाळा ही 3 जी शिखांची संस्थानं होती ते विनाकारण इंग्रजांच्या बाजूने गेलेत. दिल्लीचा पाडाव झाला तो शिखांची मदत घेतल्यामुळेच झाला. इंग्रजांनी जर शिखांना बरोबर घेतलं नसतं, किंबहुना शीख फितूर झाले नसते, तर लाल किल्ल्यावरच्या बहादूरशाह जफरचं आसन डळमळीत करण्याची ताकद सुद्धा इंग्रजांमध्ये राहिली नसती. ही 3 1857च्या अपयशाची प्रमुख कारणं आहेत. आता महत्वाचा मुद्दा हा येतो की याला शिपायाचं बंड का म्हटलं गेलं? हा इंग्रजांनीच प्रचार केला. कारण स्वातंत्र्ययुद्ध म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी स्वातंत्र्यातून विजेची बीजं पेरली जातात, नव्या स्वातंत्र्य लढ्याच्या प्रेरणा मिळतात. त्या भारतीयांच्या पुढच्या पिढ्यांना मिळू नये म्हणून सरकारने असा मुद्दाम कट रचला की याला शिपायांचं बंड म्हटलं जावं. त्याला नैमित्तिक कारणही होतं. ते असं की डुकराची आणि गायीची चरबी ही काडतुसांना लावलेली असे, ती दातांनी काडतुसात तोडावी लागत. त्यामुळे आम्हाला गाय आणि डुक्कर खावं लागतंय, आम्ही हे करणार नाही म्हणून शिपायांमध्ये उद्रेक झालेला होता, अस्वस्थता पसरली होती. परंतु युद्धाचं तेच कारण नव्हतं. पण हे कारण द्यावं आणि सिपाई म्युटिनी म्हणजे शिपायांचं बंड अशा प्रकारे इंग्रज इतिहासकारांनी तर अपप्रचार केलाच. त्यांचे जे पिठ्ठू होते, जे गुलाम भारतीय इतिहासकार होते, तेही सिपाई म्युटिनी, शिपायांचं बंड, सिपाईयों का विद्रोह अशा प्रकारचे इतिहास लिहू लागले आणि तत्कालीन शिक्षित पिढ्यांमध्ये हीच भावना निर्माण झाली की ते स्वातंत्र्य युद्ध नव्हतं, ते फक्त शिपायांचं बंड होतं. 1907 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमध्ये तिथल्या ग्रंथालयांना पालथं घालून 1857चा स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिलं आणि हे सिद्ध करून दिलं की ते शिपायांचं बंड नव्हतं, ते स्वतंत्रता युद्धच होतं. एखाद्याला वाटेल सावरकर म्हणजे स्वतः क्रांतिकारक, ते असं लिहिणारच. त्याच्यासाठी मी आणखी एक दाखला देतो. तो एक असा की एक जर्मन तरुण त्यावेळी पुरेसे पैसे नसल्यामुळे लंडनमध्ये राहत होता आणि 57 ते 59च्या स्वातंत्र्य लढ्याची वार्तापत्र अमेरिकेच्या एका दैनिकाला पाठवत होता. भारतातून ज्यावेळी बातमी लंडनला यायची त्यावेळी हा तिथून घ्यायचा आणि त्याची वार्तापत्र पाठवून त्या पैशांवर आपली गुजराण करत होता. पुढे जाऊन त्यांनी
त्याचं संकलन केलं. ते पुस्तक आहे. पुस्तकाचं नावच आहे द वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स 1857 to 1859. म्हणजे वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स, भारतीय स्वातंत्र्य लढा 1857 ते 1859. त्याने शिपायाचं बंड हा शब्द वापरला नाही. आणि तो तरुण म्हणजे पुढे जाऊन एक महान मनीषी ठरला, साम्यवादाचा ऋषी कार्ल मार्क्स याचं ते पुस्तक आहे. आणि पहिलं स्वातंत्र्य युद्ध आज जरी आपण थांबवलं असलं तरी हे पुढे चालू नये, यातून इतरांनी प्रेरणा घेऊ नये म्हणून लगेचच ईस्ट इंडिया कंपनीच्या हातून हिंदुस्थानचा कारभार काढून घेण्यात आला आणि राणीचा मॅग्ना चार्टा 1858 सालीच येऊन इंग्रजांचं राज्य, इंग्रज सरकारचं राज्य हिंदुस्थानवर सुरू झालं. हा स्वातंत्र्य लढा चालू नये, तो दाबून ठेवावा म्हणूनच ईस्ट इंडिया कंपनीकडून इंग्रजांनी आपल्या हातात राज्याची सूत्र घेतली होती. तरीही जे स्वातंत्र्य युद्ध असतं, जी विजेची बीजं पेरली जातात ती कधीतरी उगवतातच आणि त्याप्रमाणे ती 10 वर्षातच उगवली. महाराष्ट्रात वासुदेवराव फडके, पंजाबात रामसिंग कुका, बिहारमध्ये बिरसा मुंडा आणि मणिपूरमध्ये टिकेंद्रजीत सिंग ही इतिहासाची प्रातस्मरणीय नावं आहेत. या सर्वांनी आपापल्या प्रदेशात इंग्रजांना सळो की पळो करून सोडलंय. 1857चं युद्ध सुरू होण्याच्या 1 वर्ष आधी एका महान क्रांतिकारकाचा, महापुरुषाचा, विद्या व्यासंगी व्यक्तीचा जन्म हिंदुस्थानात झाला होता. जणू गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठीच ती व्यक्ती 1856 साली म्हणजे पहिलं स्वातंत्र्य युद्ध योनिगर्भात असतानाच पैदा झाली होती. वासुदेव बळवंतांनी महाराष्ट्रात क्रांती सुरू करण्यापूर्वी एका आखाड्याची स्थापना केली. त्या आखाड्यात तीच व्यक्ती 16 वर्षाची असताना वर्षभर व्यायाम करायला जायची. तिलाच पुढे भारतीय असंतोषाचा जनक म्हटलं गेलं, अर्थात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळकांनी ओळखलं होतं की 57 पासून प्रेरणा घ्यायची आणि हिंदुस्थानला इंग्रजांविरुद्ध जर उठवायचं असेल तर त्यासाठी सर्वप्रथम या समाजाला एकत्र आणायला पाहिजे. जनजागृती ही आवश्यक आहे. जर जनता जागलीच नाही तर ती एकत्र येणार नाही, मग युद्ध कशी करणार. जनजागृतीसाठी त्यांनी महाराष्ट्रात शिवाजी उत्सव आणि गणेश उत्सव हे समारंभ मुद्दाम सुरू केले. याच्या मागे उद्दिष्ट कुठल्याही धर्माचं किंवा इतिहासाचं स्तोम वाजवण्याचं नसून भारतीयांना एकत्र आणण्याचं होतं. पुढे बंगालमध्ये शिवाजी उत्सव जाऊन पोहोचला. सावरकरांनी टिळकांबद्दल लिहून ठेवलंय की आम्ही स्वतःला क्रांतिकारक म्हणत असलो तरी क्रांतिकारक ही जर तलवार असेल तर टिळक ही त्याची म्यान आहे. म्यान स्वतः युद्ध करत नाही पण ती तलवारीच्या मनोगताचं पारणं फेडत असते. त्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी जरी काँग्रेसमध्ये ते असले तरी संपूर्ण जन्म त्यांनी क्रांतिकारकांना मदत केली. इतकंच नव्हे तर त्यांनी काकासाहेब खाडिलकर जे नाट्याचार्य म्हणून ओळखले जातात त्यांना 1901 साली बॉम्ब बनवायसाठी नेपाळला पाठवलं. बाहेर विटाची भट्टी लावण्याचं काम आणि आज बॉम्ब कारखाना तयार करतोय अशा प्रकारची कामं टिळकांनी स्वतःचे पैसे खर्च करून केली. पुढे जाऊन खुदिराम बोस याच्यावरती अग्रलेख लिहिला म्हणून 6 वर्ष मंडालेचा कारावास सुद्धा टिळकांना भोगावा लागला. अशी ही व्यक्ती हिनीच 57च्या स्वातंत्र्य लढ्यातून प्रेरणा घेऊन हिंदुस्थानला स्वातंत्र्यासाठी अग्रसर करून ठेवलं. ऐ वतन हमको तेरी कसम, तेरी राहों में जहां तक लुटा जाएंगे. फूल क्या चीज है हम तो तेरे लिए भेंट अपने सरों की चढ़ा जाएंगे. ऐ वतन कोई पंजाब से, कोई बंगाल से, कोई यूपी से है, कोई महाराष्ट्र से, कोई बंगाल से, कोई पंजाब से.